नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही काहीतरी स्पेशल करणार आहोत। तर आता आपण हे चिकन आणलेलं आहे ते धुवून घेणार आहोत। तर हे बघा, आता आपलं चिकन धुवून झालेलं आहे। आता आपण यावरती मीठ आणि हळद लावून घेणार आहोत। तर आता बघा, आपण सर्व पीसेसला आपण हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे। तर आता आपण बघा खोबरं भाजून घेतोय। जोपर्यंत आपल्या चिकन मध्ये हळद आणि मीठ मुरतंय तोपर्यंत आपण हे करून घेऊया। तर आता आपण कांदा पण भाजून घेऊया, तो आपण मोठा चिरलेला आहे तो। यानंतर आपण तीळ भाजतोय बघा। तर आता आपण कढईमध्ये तेल ओतलेलं आहे आणि तेल गरम झालंय आपलं, आणि आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकतोय। तर इथे बघा, आपण आले लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे। आता ही पण आपण यामध्ये टाकतोय। आता बघा, आपण यामध्ये चिकन टाकतोय। तर आता आपण यामध्ये चिकन मसाला जो आपण आणला होता तो टाकतोय। आणि आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। यानंतर आपण यावरती झाकण ठेवलेलं आहे। इथे आपण खोबरं बारीक करून घेतलं आता मिक्सरमध्ये। आता आपण हे काढून घेऊया। तर इथे आपण पाणी गरम केलेलं आहे। आता खोबरं झाल्यानंतर आपण इथं बारीक तीळ आणि कांदा जो आपण मोठा चिरला होता ते देखील आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता हे बघा, आपण याची वाफ काढून एक घेतलेली आहे मस्तपैकी। जे आपण पाणी उकळवलं होतं ते आता यामध्ये आपण टाकूया। तर हे बघा, आता आपलं चिकन शिजून तयार आहे। तर हे बघा, आपण अळणी काढून ठेवलेलं आहे। आता आपण सुक्क करणार आहोत। इथे आपण पीस बाजूला काढून ठेवलेले आहेत। आता आपण कढईमध्ये तेल ओततोय। तर हे बघा, आपण कांदा तीळ आणि कोथिंबीर याची पेस्ट केली होती तर ती आपण यामध्ये टाकतोय आता तेलामध्ये। आता आपण यामध्ये खोबरं आणि लसूण याची पेस्ट केली होती ती पण टाकतोय। आणि आता हे नीट आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता आपण यावरती कोथिंबीर टाकतोय आणि यानंतर चटणी, आणि हे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण चिकन मसाला टाकतोय आणि हे आता आपण मिक्स करून घ्यायचंय। आता आपण यामध्ये चिकन टाकूया जे आपण काढून बाजूला ठेवले होते। आता आपण यामध्ये थोडंसं अळणीचं पाणी ओतूया। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ओतलंय। आता हे बघा, आपण थोडा वेळ शिजायला ठेवलेलं आहे हे। तर हे बघा, आपलं सुक्क चिकन तयार आहे। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि हे आमचं चिकन केलेलं कसं झालंय हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ।